हॅलो एव्हरीवन, तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवते रव्याचे गुलाबजामुन। याच्या अगोदरही एकदा बनवले होते, खूप रसरशीत असे झालते। तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावं म्हटलं। तर इथं 1 ग्लास रवा घेतलेला आहे। रवा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। रवा भाजून घेतला की त्यात 1 ग्लास दूध घालून घ्यायचे। इथं मी साधारणतः 1 ग्लास रव्यासाठी 1.5 ग्लास दूध वापरलं आहे। तर दूध एकदाच न टाकता थोडं थोडं टाका की ते मिश्रण पातळही होऊ शकतं। तर मी दूध इथं रव्यात अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे। तर हे मिश्रण घट्ट झालेलं आहे। अजून राहिलेलं दूध मी पूर्ण यात टाकून घेतलेलं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। खमंग असा वास पण सुटलेला आहे रव्याचा। चासणीसाठी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 1 ग्लास साखर, तेवढंच थोडंसं वेलची पावडर टाकलेलं आहे। याचा पाक बनवून घ्यायचा आहे। नुसती साखर वितळवून घेतलेली आहे मी। तर पाक बनवून रेडी आहे। इकडं परातीला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि रवा आणि दुधाचं जे मिश्रण बनवलं होतं प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे हाताने छान असं मळून घ्यायचे। जेवढं छान पीठ मळसाल तेवढे छान गुलाबजामुन आपले बनवून रेडी होतात। तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं पीठ मळून घेत आहे। पीठ मळून झालं की छोटे छोटे असे पिठाचे पेढे बनवून घ्यायचे आणि याला गोल शेप देऊन याचे गुलाबजामुन मी पूर्ण बनवून घेतलेले आहेत। याची टेस्ट खव्याच्या गुलाबजामुनपेक्षा थोडी वेगळी लागते, पण एकदम तसेच होतात, अगदी रसरशीत आणि गोड मऊसूद असे। कढईमध्ये इथं तेल ओतून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यात 2-3 गुलाबजामुन सोडून अगदी मंद आचेवरती खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवरतीच तळायचे आहेत। हाय फ्लेम केली तर गुलाबजामुन आतून कच्चा राहतो आणि वरून करपला जातो। तर हळूहळू गुलाबजामुनचा रंग चेंज होत आहे। अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। बघू शकता इथे गुलाबजामचा रंग चेंज झालेला आहे आणि सर्व गुलाबजामुन अशाच प्रकारे मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत। गरम गरम चाचणीत हे गरम गुलाबजामुन सोडून 4 ते 5 तास किंवा जास्त वेळ ठेवले तरी मस्त असे मुरले जातात। बघू शकता तुम्ही इथे पाकात पूर्णतः गुलाबजामुन भिजलेले आहेत। अगदी आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि खूप मऊसूद असे झालेले आहेत। बघा तुम्ही, वाव, खूप डिलिशियस असं लुक दिसते आणि हो, टेस्टी पण खूप लागत आहेत। तुम्ही पण एकदा रव्याचे गुलाबजामुन नक्की ट्राय करून बघा आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा। धन्यवाद।